नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेड तालुक्यातील प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी मंत्रालयात बैठक. गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्याशी विविध विकास कामांबाबत सविस्तर चर्चा. खेड मच्छी मार्केटला हसन मिया मुसा उर्फ लालूशेठ मुसा यांचं नाव. रामदास कदम आणि योगेश कदम यांचं अल्पसंख्याक समाजाकडून अभिनंदन. धरणाच्या कडेला खचलेला रस्ता, अपघाताची भीती, ग्रामस्थांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा. वर्णे नाक्यावरील पोलीस चौकी बंदी, मद्यपींचा आश्रय. पोलिसांची चौकी दिवसा दारू पिऊन झोपण्यासाठी नागरिकांनी व्हिडिओ केला व्हायरल. आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 676वा संजीवनी समाधी सोहळा खेडमध्ये उत्साहात. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील विविध प्रलंबित आणि प्रस्तावित विकास कामांना गती देण्यासाठी मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांची महत्वपूर्ण भेट घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील विविध विकास कामं आणि प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धागडे आणि पंचायत समिती सभापती डॉक्टर सौ अफिया कालेकर यांनी खेड तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रश्नांवर यावेळी सकारात्मक चर्चा करून संबंधित विकास कामांना गती देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. खेड तालुक्यातील प्रलंबित कामे मार्गी लागावी तसेच प्रस्तावित विकास कामांना आवश्यक प्रशासकीय आणि शासकीय स्तरावर चालना मिळावी यासाठी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्याकडे विविध मागण्या आणि प्रश्न मांडण्यात आले. या भेटी प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सौ रेवती पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक सुनीलजी दारेकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड शहरातील मच्छी मार्केटला हसन मिया मुसा उर्फ लालूशेठ मुसा यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अल्पसंख्याक समाजाच्या वतीने शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम आणि महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचं अभिनंदन करण्यात आलं. या निर्णयाबद्दल रामदासभाई कदम यांचे आभार मानण्यासाठी खेडमधील अल्पसंख्याक समाजाच्या शिष्टमंडळाने त्यांची सदिच्छा भेट घेतली. हसन मिया उर्फ लालूशेठ मुसा यांनी खेड शहराच्या सामाजिक, व्यापारी आणि सार्वजनिक जीवनात दिलेल्या योगदानाची दखल घेत मच्छी मार्केटला त्यांचं नाव देण्यात आलंय. खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष, गटनेते, सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांचंही शिष्टमंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख सिकंदर जसनाईक, अल्पसंख्याक शहर प्रमुख सरफराज पांगारकर, शिवसेना उपशहर प्रमुख जावेद कौचाली, सिकंदर मुसा, अलसफा वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष शमसुद्दीन खान, अल्पसंख्याक विभाग प्रमुख आसिफ जुईकर, नगरसेवक आरिफ मुल्लाजी, लायक महाडिक, सरफराज पोत्री, साहिल खान, मुस्ताक जसनाईक, अफान मुसा, फातिमा मुसा यांच्यासह पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते. रत्नागिरी तालुक्यातील वरवडे ते कळसोंडी अंतर्गत रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. खड्डे, अरुंद रस्ता आणि ठिकठिकाणी खचलेला रस्ता यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे कळसोंडी धरणाच्या बाजूने हा रस्ता जात असून नवीन रस्त्याचं काम झाल्यानंतरही अनेक ठिकाणी रस्ता खचल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. धरणाच्या बाजूला संरक्षण भिंत नसल्याने खचलेल्या ठिकाणी एखादं वाहन अनियंत्रित झाल्यास ते थेट धरणात जाण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या परिसरात एसटी बस सेवाही येत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. नवीन रस्त्याचं काम झालं असतानाही रस्ता पुन्हा खचत असल्याने या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि रस्ता तातडीने सुस्थितीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर जलसमाधी आंदोलनाचं हत्यार उगारावं लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. दरम्यान या संपूर्ण रस्त्याच्या दुरावस्थेचा आणि ग्रामस्थांच्या समस्यांचा आम्ही घेतलेला हा आढावा. नेमक्या काय आहेत नागरिकांच्या अडचणी, रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांचं काय आरोप आहेत आणि प्रशासनाकडून आता काय अपेक्षा आहेत
याबाबत ग्रामस्थांशी आम्ही साधलेला हा संवाद. धरण धरण झाल्या इकडे रस्त्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती, तरी पण रस्ता केला गेला, पण निकृष्ट रस्ता दर्जाचा रस्ता झाला. एसटी होती, ती एक एसटी होती, दुपारी एक एसटी होती, आता एसट्या सुद्धा बंद झाल्या. आम्हाला साधं खंडाळ्याला किंवा बाजारपेठेत जायचं म्हटलं तर एकही वाहन नाहीये. मुलांना शाळेत जायचं म्हटलं तरी एकही वाहन नाहीये. त्यांना रिक्षा करावी लागते किंवा चालत जावं लागतं. त्याच्यामुळे शासनाने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन रस्ता कसा व्यवस्थित होईल याच्याकडे लक्ष द्यावा. महेश विचारे, वरवडे कलजुंडी रस्त्याच्या जलाशया बाजूला आहे. या जलाशयाच्या बाजूने कॉन्क्रीटची भिंत आणि रेलिंग असावं, जेणेकरून एखादी गाडी जलाशयामध्ये जाऊ नये. जर तशी झाली तर सावित्री नदीत ज्याप्रमाणे वाहनांना जलसमाधी मिळाली, तशी वाहनांना इथे जलसमाधी मिळण्याची शक्यता आहे. शासनाने एखादा माणूस मरावा इथपर्यंत वाट बघू नये, त्या अगोदरच त्याच्यावर काहीतरी व्यवस्था करावी. मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भरणे नाका हे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठिकाण मानलं जातं. मात्र याच ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या चौकीबाबत धक्कादायक प्रकार समोर आलाय. महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान भरणे गावातून जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला. या उड्डाणपुलाखाली खेड पोलिसांच्या वतीने वाहतूक नियंत्रणासाठी चौकी उभारण्यात आली आहे. मात्र या चौकीत अनेकदा पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचं नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे या चौकीला अनेकदा कुडूप नसल्याचंही समोर आलंय. त्यामुळे या ठिकाणी मद्यपींचा वावर वाढल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात येते. धक्कादायक बाब म्हणजे काही मद्यपी भरदिवसा या पोलीस चौकीत बसून दारू पीत असल्याचं आणि त्यानंतर त्याच ठिकाणी झोपत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. भरणे येथील काही सतर्क नागरिकांनी या प्रकारचा व्हिडिओ देखील आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून हा व्हिडिओ सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरतोय. या प्रकारची खेड पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन चौकीची सुरक्षा वाढवावी, नियमित पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि चौकीचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होती. खेड येथील दगड तटकरे सभागृहात संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 676वा संजीवनी समाधी सोहळा 10 ऑगस्ट रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त मोगरे गुरुजी यांचं सुश्राव्य कीर्तन, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. समाज बांधवांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला अखिल भारतीय शिंपी समाज रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिल सदरे, तालुकाध्यक्ष दीपक शेटबागडे, उपाध्यक्ष सुनील सदरे, सेक्रेटरी प्रभाकर कोळेकर, खजिनदार रमेश वणकर, सहसेक्रेटरी डॉक्टर रोहन कळमकर, महिला अध्यक्ष सुवर्णा सुनील सदरे, सेक्रेटरी अपेक्षा सदरे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. संत नामदेव महाराजांच्या विचारांचा आणि भक्ती परंपरेचा जागर करत हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. खेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या केबल चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे छडा लावलाय. दिनांक 28 मार्च 2026 रोजी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 74/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये तब्बल 30,000 रुपये किमतीची केबल चोरीस गेली होती. पोलिसांनी तांत्रिक बाबींचा तपास करत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. या तपासामध्ये दत्तात्रय गोडसे वय 25 राहणार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हा आरोपी निष्पन्न झाला. त्यानंतर खेड पोलिसांनी कारवाई करत आरोपी दत्तात्रय गोडसे याला अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या केबलमधून सोलून विक्री केलेले तांबे असा सुमारे 30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचत खेड पोलिसांनी केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत चोरीचा मुद्देमालही हस्तगत केलाय. खेड शहरातील एसटी बस स्थानकात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. काही दिवसांपूर्वी एसटी बसमध्ये मुलींची छेडछाड केल्याची तक्रार ताजी असतानाच आज पुन्हा एकदा खेड बस स्थानकात मद्यपीने महिलेची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे बस स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून महिलांच्या सुरक्षेबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. गेल्या काही दिवसात खेड बस स्थानकात महिलांशी गैरवर्तनाच्या घटना समोर येत असल्याने एसटी प्रशासन आणि पोलिसांनी बस स्थानक परिसरात अधिक कडक सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने
अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होते। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून घटनेबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओचीही पोलिसांकडून दखल घेतली जाते। मोरवंडे बोरस येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल CPSC मध्ये 10 ऑगस्ट रोजी इयत्ता 1 ते 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक रानभाज्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या पोषण मूल्य आणि औषधी गुणधर्माची माहिती देणे तसेच स्थानिक जैवविविधतेचं महत्त्व पटवून देणं हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता। या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या शाळेत आणून त्यांचं आकर्षक प्रदर्शन आणि विक्रीचे स्टॉल उभारले। पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रानभाज्यांची खरेदी केली। यावेळी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचं पोषण मूल्य, औषधी उपयोग आणि पर्यावरण संवर्धनातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, स्थानिक अन्न संस्कृतीबद्दल आदर आणि पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। कार्यक्रमाला गीता समूह खेडचे अध्यक्ष मयुरेश पेठे तसेच प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते असं प्रतिपादन केलं। या रानभाजी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले। उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचं कौतुक करत आयोजकांचं अभिनंदन केलं। रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनल लक्ष्मी घाग यांच्या आदेशानुसार खेड तालुका काँग्रेस अध्यक्ष अजिमभाई सुर्वे यांनी खेड महिला काँग्रेस शहराध्यक्षपदी सौ नाजिमा रिजवान तांबे यांची नियुक्ती केली आहे। या नियुक्तीचं अधिकृत पत्र सौ नाजिमा तांबे यांना खेड तालुका काँग्रेस अध्यक्ष अजिमभाई सुर्वे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाजिमा तांबे यांच्या नियुक्तीमुळे खेड शहरातील महिला काँग्रेसच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळेल तसेच महिलांना पक्षाच्या माध्यमातून संघटित करून विविध सामाजिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यास चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। मराठा क्रांती स्वराज्य संघटनेतर्फे रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी घरडे नाका येथील गणेश मंगल कार्यालय येथे शेतकरी मेळावा आणि मोफत वृक्ष वाटप कार्यक्रम राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी उपयुक्त हजारो नारळ, आंबा, चिक्की रोपांचं वाटप करण्यात आलं। स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे विशेष मेहनत घेतली। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सल्लागार बडोद्याचे सुरेश कदम, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय महिला अध्यक्षा संध्याताई राणे, मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा आरती दळवी, रॅलेस इंडिया लोटे व्यवस्थापक प्रवीण पाटणकर, लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचे व्यवस्थापक शंकर जाधव, राज्य उपाध्यक्ष अनिल बुवा जाधव, गुजरात राज्य सरचिटणीस पांडुरंग मोरे, गुजरात राज्य युवा कार्याध्यक्ष करण पवार, बडोदे शहर उपाध्यक्ष राहुल भोसले, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष कृष्णा शेलार, जिल्हा प्रवक्ते राजेंद्र शेलार, जिल्हा सरचिटणीस अंकुशराव चाळके, जिल्हा सचिव विवेक कदम, तालुका सचिव दीपक यादव, तालुका संघटक राजेंद्र मोरे, शंकर निकम, युवराज गुजर, भागेश शिंदे, नामदेव महाराज सोनकर, विश्वासराव मोरे, यशवंत मोरे, स्वामी भगवान जंगम यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवभारतीय शिववाहतूक संघटना भाजपा ट्रान्सपोर्ट सेल रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकण विभाग प्रमुख संघटकपदी संतोष मधुकर नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीबद्दल भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी संतोषजी नलावडे यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी भाजपा युवा मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष पियुष माने, भाजपा युवा मोर्चा खेड शहर सरचिटणीस अभिलाष डंबे, अक्षय संगरे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले संतोषजी नलावडे यांची नवभारतीय शिववाहतूक संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टीची जी वाहतूक संघटना आहे याच्या कोकणाच्या प्रमुख संघटकपदी त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे। आणि मला आनंद आहे की आज माझ्याबरोबर आलेले सहकारी
संतोषजी नरवडे यांना पक्षाने योग्य पद्धतीने जबाबदारी दिली. भविष्यात त्यांच्या या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे ही संलग्न आहे संघटना भारतीय जनता पार्टीच्या भाजपा ट्रान्सपोर्ट सेल आहे, याला देखील ही संलग्न संघटना आहे. मी हाजी अरफत शेख आणि ज्या नियुक्तीसाठी शिफारस करणारे आमचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांचा देखील मनापासून आभार मानतो आणि संतोषजी नरावडे यांच्या पुढच्या वाटचालीला मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. कुमारी चिन्मयी श्रीकृष्ण खांडेकर हिने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत 6वे स्थान, कुमारी पूर्वा सतीश यादव हिने जिल्हा गुणवत्ता यादीत 32वे स्थान, तर कुमार रुद्र शरद कदम याने 141वे स्थान पटकावले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका रसिका रमेश रेवाळे खांडेकर, मुख्याध्यापक श्रीकृष्ण सहदेव खांडेकर तसेच वरवली केंद्राचे केंद्र प्रमुख सपकाळ सर यांचंही अभिनंदन करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केलं. रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पाऊस चांगला बरसतोय. जिल्ह्यात सरींवर पाऊस पडत असला तरी जोरदार सरी या अचानक कोसळत असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडते आहे. सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढताना दिसून येतो. अचानक कोसळणाऱ्या सरींमुळे विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग आडोशाचा आधार घेत आहेत. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने यंदा शिक्षक आणि पालकांसाठी भव्य देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचं आयोजन केले आहे. मा तुझे सलाम या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत यंदा केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक आणि पालकांनाही आपल्या गायन कलेचं सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेची निवड चाचणी 14 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर स्पर्धेची भव्य अंतिम फेरी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृह खेड येथे होणार आहे. देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश असून शिक्षक आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं. या स्पर्धेसाठी सनसिटी, नितीन तलाठी अँड कंपनी, बिल्डिंग अँड डेव्हलपर्स खेड भरणा रोड यांचे प्रायोजकत्व लाभलं आहे. गाणे तुमचे, आवाज तुमचा आणि देशभक्तीची भावना तुमची, रंगमंच तुमची वाट पाहतोय या उत्साहवर्धक संदेशासह लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने शिक्षक आणि पालकांना या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलंय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.